हॅलो. हाय एव्हरीवन. वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल आणि आनंदित असाल. मी ना झटपट होणारी अशी ना चिकनची ना रेसिपी शेअर करत आहे तुम्हाला. एका कढईमध्ये ना तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं होतं. त्याच्यानंतर ना मी उभे चिरून ना 3 कांदे घेतले होते. ते असे ना लालसर तळून घ्यायचे आहेत आपल्याला. जसे आपण बिर्याणीला घेतो ना, त्या प्रकारे ना असे तळून घ्या ते. एकसारखं लाल होऊ द्या, म्हणजे ते व्यवस्थित असं म्हणजे दिसेल आणि चवीलाही चांगलं लागेल. असं लाल होईपर्यंत त्याला तळून घ्या. त्याच्यानंतर ना एका प्लेटमध्ये ते मी काढून घेतले व्यवस्थित आणि मग ना मी मला ना कुकरमध्ये बनवायची होती ही रेसिपी. त्याच्यामुळे ते कुकरमध्ये चिकन घेतलं होतं. चिकन मी स्वच्छ धुवून घेतलं. त्याच्यानंतर 2 टोमॅटो मी बारीक चिरून घेतले. पुदिना घेतला होता. कोथिंबीर घेतली होती बारीक चिरलेली आणि थोडेसे असे खडे मसाले घेतले होते. खडे मसाल्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा घेतला होता, लवंग आणि काळी मिरी आणि जीरा घेतला होता. बाकी काही घेतलं नव्हतं आणि त्याच्यानंतर हे सगळं मी त्या चिकनमध्ये टाकलं आणि आपले बेसिक मसाले मी त्याच्यात ॲड करत होती. म्हणजे हळद, मीठ, लाल तिखट, गरम मसाला, धना पावडर, जिरा पावडर हे सर्व मी ॲड करून घेतलं. अद्रक लसणाची पेस्ट ॲड केलेली आहे. आणि आमच्या छोट्याशा स्टोअरमध्ये ना बाजूला एका स्टोअरमध्ये ना कोळी मसाला भेटतो. तो मी स्पेशली ॲड करते. त्या कोळी मसाल्याने ना मला असं वाटतं की म्हणजे भाजीला चव चांगली येते आणि येतेच म्हणा, वाटतं नाही, येतेच ती चव. पूर्ण असे मसाले, पूर्ण बेसिक मसाले ॲड करून घेतलं. ते सर्व एकजीव करून घेतले ते सर्व मसाले आणि मिश्रण असं एकत्र केलं मी. त्याच्यानंतर ना मी आपण जो कांदा फ्राय करून घेतला होता, तळून घेतला होता ना, तो मी त्याच्यात ॲड केला. सर्व मिश्रण एकत्र केलं. त्यानंतर ना मी जे कांदा जो तेल तळला होता ना, तेच तेल ना ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे. आपल्याला जसं लागेल तसं, म्हणजे म्हणजे जेवढं आपल्याला भाजीला लागतं ना त्याप्रकारे. म्हणजे 2-3 टेबलस्पून असं तेल मी त्याच्यात, ते गरम तेलच ॲड करायचं, थंड तेल ॲड करायचं नाही. त्याच्यामुळे कांदा तळताना ना तेल जरासं ना जास्तच घ्यायचं, म्हणजे तो आपण चिकनच्या भाजीला यूज करू शकतो. मग अशा प्रकारे ते तेल ॲड मी केलं आणि सगळं मिश्रण असं एकत्र करून घेतलं आणि आपल्याला जेवढं लागेल तेवढं पाणी मी ॲड केलं. जास्त काही पाणी ॲड केलं नाही, थोडंफारच पाणी ॲड केलं. तुम्ही बघू शकता माझ्या व्हिडिओमध्ये मी जास्त काही पाणी ॲड केलेलं नाही आहे. आणि त्याच्यानंतर ना कुकरच्या अशा ना 2 शिट्या मी करून घेतलेल्या आहेत. 2 शिटीमध्ये ना भाजी व्यवस्थित होऊन जाते, जास्त वेळ लागत नाही. आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी माझा व्हिडिओ इथेच संपवते. तोपर्यंत टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.